मराठीतलं पाककलेचं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं आणि ते कधी लिहिलं गेलं माहितीये? नाही? चला सांगतो. या पुस्तकाचं नाव आहे सूपशास्त्र आणि 1875 मध्ये हे प्रकाशित झालं. रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी हे लिहिलं होतं आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी हे प्रकाशित केलं होतं. आजकाल युट्यूबवर खरं तर आपल्याला सगळ्याच रेसिपीज मिळतात, पण 150 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक खरं म्हणजे इतिहासातला एक खजिनाच आहे. सूपशास्त्र असं नाव ऐकल्यावर आपल्याला एकदम इंग्लिश मधल्या सूपशी संबंधित आहे की काय असं वाटू शकतं, पण तसं नाहीये. सूप हा शब्द मराठीत स्वयंपाक अशा अर्थाचा आहे आणि स्वयंपाक करणारे ते सूपकार. रामचंद्र गुप्ते हे ब्रिटिश सरकारच्या मामलेदार कचेरीत एक अधिकारी होते, तरी सुद्धा त्यांनी अनेक रेसिपीज शोधून मापांसहित लिहून ठेवल्या. यात अगदी वरणापासून भाज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांपर्यंत वेगवेगळ्या आमट्या, पोळ्यांचे प्रकार, भाताचे प्रकार, कोशिंबिरी, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, धिरडी, वड्या, सांडगे, लोणची, चटण्या अशा अगदी सगळ्या मराठमोळ्या पाककृती लिहून ठेवल्या आहेत. यात कोरफडीचा मुरांबा, अकबऱ्या, शेवखंडाचे लाडू, हिरव्या अंजिराची भाजी असे विस्मरणात गेलेले पदार्थ सुद्धा आहेत. बारीक सारीक माप सुद्धा लिहून ठेवली आहेत. इनफॅक्ट ही जुनी माप आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नसतील, जसं की शेर, तोळा, मासा, भार आणि रुपया. हे पुस्तक वाचलं तर अगदी आपल्या आजीने लिहिलं आहे असं वाटतं, कारण त्या काळची तशी भाषा वापरली गेली आहे. 1875 नंतर साधारण 50 वर्ष या पुस्तकाच्या नव्या नव्या आवृत्त्या येत राहिल्या, म्हणजे त्या काळी हे पुस्तक नक्कीच प्रसिद्ध असणार. ही माहिती जर आवडली असेल तर स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांना लगेच फॉरवर्ड करा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयांवर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा.